अजब रमा राघवची जोडी। काय करू मी आता? राघवला तर मी प्रॉमिस केलंय की मी त्याला भेटायला येईन, पण जाऊ कशी मी आता? देवी आई प्लीज प्लीज मला काहीतरी मार्ग दाखव। मी नवरात्रीचे उपवास जर का मनापासून केले असतील ना तर प्लीज प्लीज आता तूच आमची हेल्प कर। आमच्या प्रेमाला तुझ्या आशीर्वादाची खरंच खूप गरज आहे। प्लीज प्लीज मला काहीतरी मार्ग। श्रुती नसेलच घरात। कार्तिकेया, ए कार्तिकेया, आहेस का रे? अगं निघालीस तू? हो, बॅग खूप जड झाली आहे, माझ्या बरोबर जरा स्टँड पर्यंत चलतोस का? हो चल की। हा बॅग घे। अगं बाई, दारावर थापा कोण मारते रे? आहे ना बया। कोण? अश्विनी। अजून कोण? अंगात बिंगात आलंय का काय तिच्या? अंगात आलं होतं म्हणूनच तिला आत कोंडून ठेवलंय। ते बरं केलंस, पण काय नवीन उद्योग काय केला का तिने? राघव रमाला भेटायला चालला होता हे तिला समजलं आणि निघाली त्याच्या मागे मागे। अरे देवा, नशीब ही ते मामाला सांगत असताना मी ऐकलं, मग काय सरळ तिच्या खोलीला बाहेरून कडी लावून टाकली। अरे कोणी आहे का? हे बाकी छान केलंस। आणि कार्तिकेया, एक चांगलं काम केलंस, आता दुसरं चांगलं काम कर। काय? बॅग उचल आणि स्टँड पर्यंत चल माझ्या बरोबर। चल चल चल। थँक्यू 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 सो मच देवी आई। तूच मला मार्ग दाखवलायस आणि आता इथून पुढे काय करायचंय ते मला चांगलंच माहिती। रमा, चल, पाहुणे येतील आता कधी। झालीस ना तयार? रमा, दार का बंद केलायस? रमा, दार उघड। दिस इज टू मच, ओके? हे बघ, तुझी सगळी नाटकं कळतायत मला। रमा, दरवाजा उघड। रमा, दरवाजा उघड। दरवाजा उघडला नाहीस ना, आय स्वेअर मी हा दरवाजा तोडेल। लावण्या, लावण्या काय झालं? का ओरडतेस? का ओरडते? बघ, हिला बघायला पाहुणे बोलवलेत ना आपण, आणि हिने असं स्वतःला कोंडून घेतलंय। एक मिनिट। रमा, रमा, दार उघड। रमा, दार उघड प्लीज। गिरीश, गिरीश, तुमचं काय चाललंय? लावण्यताई, तिला मगाशी वेळ हवा होता ना। अहो, तिला प्रायव्हसी हवी म्हणून आपण रूम मधून बाहेर निघून आलो ना। मग आता काय चाललंय हे?
मला असं वाटतं की पाहुणे येईपर्यंत तिचा वेळ आपण तिला द्यायला हवा. पण म्हणून कोणी दार बंद करून बसतं का? लावण्यातही प्रश्न आत्ता दार उघडे की बंद हा नाहीये, प्रश्न तिच्या आयुष्याचा आहे. हेच तर करतोय ना आपण. हा, हेच तर करतोय आपण. तिच्या बाबतीत हाच विचार करतोय ना, म्हणून ती आता ही अशी बघते. एक मिनिट. पवित्रा म्हणते ते बरोबर आहे. आपण रमाला तिचा वेळ घेऊ द्यायला हवा. तिला वेळ हवाय म्हणे. तिला वेळ हवाय, ठीक आहे. पण दार का बंद केलंय ह्याने? रमा, कम ऑन, दरवाजा उघड प्लीज. रमा, दरवाजा उघड. काय चाललंय तुझं? एवढा वेळ झाला, आतून काहीच आवाज नाही येत. ए रमा, रमा प्लीज दरवाजा उघड. रमा, रमा काय चाललंय तुझं? रमा काय चाललंय तुझं? दरवाजा उघड. नक्कीच काहीतरी गडबड आहे. रमा, रमा तू आत काय करतेस याचा अंदाज आलाय मला. रमा, गिरीश, गिरीश काय झालंय आता परत? गिरीश, मी मगासपासून रमाला हाका मारते, हा दरवाजा ठोठवते, पण ती दरवाजा उघडत नाहीये. नक्कीच काहीतरी गडबड आहे. आपल्याला दार उघडून बघायला पाहिजे. लावण्याताई, रमा, लावण्याताई, मला खरंच अजूनही असं वाटत नाहीये की असं काही असेल. मी तुला विचारलंच नाही. गिरीश, मी काय म्हणते तुला कळतंय ना? आपल्यासाठी एक एक मिनिट महत्वाचा आहे. रमाचा आत काय चाललंय आपल्याला कळून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला आता दरवाजा तोडावाच लागणार आहे. हे बघा, माझं म्हणणं ऐकून घ्या लावण्याताई. जस्ट शट अप. सगळं तुझ्यामुळे घडतंय. हे न कळण्या इतकी दूध खुळी नाहीये मी. गिरीश, गिरीश, आपण हा दरवाजा आता तोडतोय. हा दरवाजा उघड. तिला स्वतःची सुटका करून घेता आली असेल ना? घरातून बाहेर पडताना पुन्हा कोणी अडवलं नसेल ना?
लावण्या लावण्या थांब जरा एक मिनिट. काय चाललंय तुझ्या हाताला लागेल. थांब बाजूला हो, बाजूला हो. उघड. रमा. रमा कुठे आहेस तू? हे बघ काय. हे देवा. शेवटी माझी भीती खरी ठरली. रमा या थराला जाऊ शकते याच्यावर माझा विश्वासच बसू शकत नाही. नाही मी तुला सांगतो पुरोहितांचाच यामागे हात असणार. आपल्या नाकासमोर आपली मुलगी पळून गेली. मनाची तयारी करण्यासाठी वेळ मागत होती ती माझ्याकडे, पण नाही, हा वेळ पळून जाण्यासाठी वापरला तिने. रमा रमा कोणत्याही क्षणी भिड्यांचा फोन येईल. काय सांगणार होत त्यांना आता आपण? बाकीच्यांचं राहू दे, पण बाहेर लोकांसमोर आपलं काय होणार आहे? ओके, तू म्हणतोयस तसं ह्या सगळ्या मागे पुरोहितांचा हात असूच शकतो, पण रमाला पळून जाण्याची आयडिया आपल्याच घरातून दिली आहे. पवित्रा करेक्ट है ना? काय रमा, कुठे होती सगळं तू? मला काहीच कळवलं नाहीस तू. अगं वाट बघत होतो मी तुझी. तुला कोंडून ठेवलंय, तू तिथून बाहेर पडलीस की नाही मला काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे किती काळजी वाटत होती मला. तुला काही कल्पना आहे का? त्यात तुझा फोन बंद. तू फोन का बंद करून ठेवलायस? रमा मी विचारतोय काहीतरी, बोल ना माझ्याशी. काय बोलू मी? आतापर्यंत खूप काही बोलले, भांडले, रडले. आता मला फक्त तुला डोळे भरून बघायचं. डोळे भरून बघायचं म्हणतेस आणि भरल्या डोळ्यांनी बघतेस. मग मी काय करू राघव?
डोळ्यातलं पाणी थांबवणं तर माझ्या हातात नाही येणार आहे. आता फक्त मी तुला डोळे भरून बघू शकते आणि मनापासून थँक्यू म्हणू शकते. थँक्यू? थँक्यू कशासाठी? कारण आजपर्यंत माझ्यामध्ये जे काही बदल घडल्यात ते फक्त तुझ्यामुळे. ही स्टुपिड, इमॅच्युअर, रूड आणि हट्टी रमा फक्त तुझ्यामुळे बदलली आहे राघव. तुला आठवतं ना आपली पहिली भेट? कशी उद्धटासारखी बोलले होते मी तुझ्याशी. डॅडने मला तुझ्या सांगण्यावरून मी सीओ होण्याच्या लायक नाही असं सांगितलं होतं आणि तेव्हाच मी ठरवलं की मी तुझा बदला घेणार आहे. तेव्हाची बदला घेणारी रमा आणि आत्ताची ही बदललेली रमा, हा फरक फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झाला राघव. तुझ्या बरोबर किती मोठा प्रवास घडलाय नाही. आधी तिचा शोध घेतला पाहिजे. काहीतरी वेडवाकडं करून बसली नाही म्हणजे मिळवलं. तुम्ही रमाच्या मनाची अवस्था समजून घ्या ना. तिने काहीतरी विचार केला असेल म्हणून एवढं मोठं पाऊल उचललं असेल ना. जस्ट शट अप. हे जे काही सगळं झालंय ना ते तुझ्यामुळे झालंय आणि हे मला कळत नाहीये असं जर तुला वाटत असेल तर देन यू आर रॉंग. यू बेटर माइंड योर ओन बिझनेस. नाही तर एक मिनिट लावण्या, बस. पवित्रा रमाला मदत करते असं म्हणणं आहे ना तुझं? आता यापुढे ती रमाला सपोर्ट करणार नाही याची मी तुला खात्री देतो. अँड आय मीन इट. ऍट लास्ट तुला माझं म्हणणं पटलं. Just forget it. Just forget this. गिरीश रमाला शोधायला हवंय. हे बघ मला असं वाटतं ती खूप लांब गेली नसेल. आपण शोधूया तिला प्लीज. मिस्टर भिडे. हा मिस्टर भिडे, येस. 10 मिनिटात पोहोचताय? नाही हे बघा, ऍक्च्युली आम्ही तुमची वाटच पाहत होतो पण म्हणजे मी तुम्हाला कॉल करणारच होतो तेवढ्यात तुमचा कॉल आला. आय एम सॉरी पण एक इमर्जन्सी आली आत्ताच आणि मी एक काम करू, तुम्हाला मी नंतर कॉल करतो आणि सविस्तर बोलतो तुमच्याशी. आपल्याला पण आज नाही भेटता आलं तर चालू शकेल ना? थँक्यू सो मच. गिरीश प्लीज चल. शोधायला हवंय आपल्याला रमाला. चल प्लीज. या बाबतीतल्या माझ्या भावना काही वेगळ्या नाही आहेत रमा. तुला बघितलं ना की सगळ्या गोष्टी अगदी लख्खपणे आठवतात. तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण असा स्पष्ट दिसतो डोळ्यासमोर मला. तू आमच्या घरात हळूहळू रमत गेलीस. घरात आईची, आजीची, श्रुतीची, वहिनी आईची, सगळ्यांची लाडकी होत गेलीस. माझ्या कुटुंबाला तू स्वतःचं कुटुंब समजायला लागलीस आणि रमून गेलीस त्यात. राघव, आजी नेहमी म्हणतात ना, प्रेमात खूप ताकद असते. कदाचित याच प्रेमाच्या ताकदीमुळे मी इतकी बदलली. थोडंफार लाईफ आणि थोडीफार रियालिटी कळली मला.
आणि कदाचित याच प्रेमाच्या ताकदीमुळे आपण एकत्र राहू शकलो असतो, एकमेकांचे कायम होऊ शकलो असतो. पण आपलं प्रेम कमी पडलं राघव. आपल्या लग्नासाठी, आपल्या घरच्यांना पटवून देण्यासाठी आपलं प्रेम कमी पडलंय राघव. नाही रमा, नाही, अजिबात नाही. आपल्या प्रेमाची ताकद कमी पडूच शकत नाही. अगं, आई आणि आजी सुरुवातीपासून आपल्या पाठीशी उभ्या आहेत. पवित्रा मॅडम आहेत. वहिनी आईचा आधी विरोध होता, पण आता तिचा सुद्धा आशीर्वाद मिळालाय आपल्याला. हे सगळं कशामुळे? आपल्या प्रेमाच्या ताकदीमुळेच ना. मग मला सांग रमा, कुठे कमी पडते आपल्या प्रेमाची ताकद? आपल्या प्रेमाची ताकद खूप आहे रमा, खूप आहे. आणि ती आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सोबत असणार आहे. रमा आणि राघव एकत्र होते, आहेत आणि कायम एकत्रच असणार आहेत. हा विश्वास आहे माझा. राघव, तुझ्या याच विश्वासावर माझा विश्वास आहे आणि त्याच विश्वासाने मी तुझ्याकडे काहीतरी मागणार आहे. प्लीज मला देशील?